टॅरो बाय ममता. बरेच दिवसापासून माझे बरेचसे स्टुडंट्स आहेत जे माझ्याकडे टॅरो कार्ड शिकतात ते, आणि जे माझे काही क्लायंट्स आहेत ते. त्याच्यानंतर बरेचसे DMs आले जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडून, की मॅडम एक करिअर रीडिंग आम्हाला सांगा ना, करा ना आमच्यासाठी. तर मी करिअर रीडिंगसाठी कार्ड शफल करून ठेवलेली आहेत आणि कार्ड काढून ठेवलेलं आहे. हे पहिलं कार्ड आहे की तुमच्या मनामध्ये आत्ता काय चाललं आहे, तुमचा माइंडसेट आता कसा आहे, म्हणजे मन तुमचं आता कसं आहे, नोकरीसाठी तयार आहे नाही आहे, तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही तयार आहात, इंटरव्ह्यूसाठी तयार आहात नाही आहात, तुम्ही नवीन काय ॲप्लिकेशन केली आहे, नवीन एज्युकेशन काय घेत आहे त्याच्यासाठी ॲप्लिकेशन केली आहे, त्याच्यासाठी करिअरसाठी तुमचं जे आहे ते करिअरसाठी हे रीडिंग आहे. सेकंड कार्ड आहे आर यू ऑन राईट पाथ. तुम्ही बरोबर रस्त्यावरती आहात का, की तुम्हाला आणखी काही नवीन शिकायची गरज आहे, नवीन काही गोष्टी करायची गरज आहे, की तुम्ही हा रस्ता आता तुम्ही जर का BCom असाल आणि तुम्ही जर का टेक्निकल लाईनकडे गेलात तर तो रस्ता बरोबर नाही ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय शिकायला पाहिजे अजून, तर ते सगळ्या गोष्टी आहेत. हे आहे की तुम्हाला आता काय ॲक्शन घ्यायला पाहिजे. हे तिसरं कार्ड आहे, काय ॲक्शन घ्यायला पाहिजे, याच्यात तुम्हाला काय गायडन्स येतो आहे ते कार्ड आहे. आणि हे चौथं कार्ड आहे की तुम्हाला भविष्यामध्ये काय होऊ शकेल, तर ते कार्ड आहे. तर आता आपण कार्ड रिव्हील करूया. हे कार्ड आहे फर्स्ट कार्ड. हे कार्ड होतं तुमचं माइंडसेट आत्ता सध्या काय आहे ते. सेकंड कार्ड आहे द एम्परर, जे तुम्ही आता बरोबर रस्त्यावरती आहात की नाही आहात. थर्ड कार्ड आहे तुम्हाला आता काय गायडन्स घ्यायला हवा, किंवा तुम्हाला आता काय ॲक्शन घ्यायला हवी, काय गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला त्यातून फायदा होईल येणाऱ्या कालावधीमध्ये, तुम्हाला स्वतःला किती प्रमाणात बदलावं लागेल ते आहे. आणि चौथं कार्ड आहे की भविष्यात काय होऊ शकेल, तर त्याला मी एंजल कार्डनी पण बघितलेलं आहे. तर पहिलं कार्ड जे फूल आहे त्याला एंजल कार्ड आलेलं आहे, मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. सेकंड वन कार्ड आहे इफ यू बिलीव्ह, आर यू ऑन राईट पाथ. स्वतःवरती विश्वास ठेवलात तर तुम्ही आणखी पुढे जाण्याचा अर्थ आहे. हे थर्ड वन तुम्हाला जो गायडन्स आला आहे अ इयर फ्रॉम नाऊ. आणि चौथं आलेलं आहे तुम्हाला नाही म्हणून भविष्यामध्ये. आणि हे जे आता मी एक कार्ड इथून काढलेलं आहे लेफ्ट साईडनी, हे आहे की किती पिरियडमध्ये तुमचं हे काम होऊ शकेल जे तुम्ही आता करताय ते. तर त्याला आलेले बरेच जण माझे व्ह्युअर्स आहेत की जे नवीन काहीतरी करायचा आता विचार करतायत, पण त्यांना आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होत आहे की त्यांना काय करायचं ते कळत नाही आहे. त्याच्यानंतर त्यांना काही सुचत नाही आहे, त्यांना क्लॅरिटी नाही आहे त्यांना जे काही करायचं आहे ते. म्हणजे इतका त्यांचा विचार होतो आहे मनामधून, ते म्हणजे असं म्हणतात ना की मनातून आपण स्वतःच विचार करत असतो की माझं हे काम होईल की नाही होईल, किंवा काय मला अजून करायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे माझ्याकडून. हे त्यांचं मन त्यांना खूप गाईड पण करतं आहे, पण ते ना तिथे लक्षच देत नाही आहेत. त्यांच्या गाईड करतं आहे त्यांना, तिथे ते लोक लक्ष देत नाही आहेत. ते म्हणतात ना की आपण एखादी व्यक्ती बाहेर एकदम निघालेली आहे काही विचार न करता, तशी आता त्यांची परिस्थिती आहे. तर त्यांना सांगणं एकच आहे की आता तुम्ही विचार करा, शांत बसा आणि तुम्ही विचार करा की मला काय करायचं आहे. मला आता नवीन बिझनेस मी सुरू केला, नवीन एज्युकेशन घ्यायला मी जातो आहे आता, तर त्याच्यासाठी मला काय काय नवीन गोष्टी अजून शिकाव्या लागतील. म्हणजे तुमचं मनच तुम्हाला स्वतःला आन्सर देईल की तुम्हाला काय करायला पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर का शांततेत बसलात तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं स्वतःहून मिळतील. दुसरं कार्ड आहे आर यू ऑन राईट पाथ. तर तुम्ही खरोखर बरोबर पाथवरती आहात. तुमचं मन आता एवढं ताकदवान बनवलं जातं आहे, एवढं स्ट्रॉंग फाउंडेशन केलं जातं आहे तुमच्या मनाचं, तुमच्या वागण्याचं, सगळ्या गोष्टीचं, की ते इतकं ताकदवान बनवायचा प्रयत्न केला जातो युनिवर्सकडून. नंतर तुम्ही तुमच्यामध्ये डिसिप्लिन आणायचं काम, जर का तुम्ही डिसिप्लिन नसेल तुमच्याकडे तर डिसिप्लिन आणायचं काम तुमच्यामध्ये केलं जातं आहे. डिसिप्लिन आहात तर तुमच्या स्वतःवरती तुमचा कंट्रोल कसा करायचा, तुम्ही डिसिप्लिनमध्ये आहात वगैरे, तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे म्हणतो ना की आपण एक राईट गोष्टीवरती तुम्हाला घेऊन जायचा एक प्रयत्न चाललेला आहे. तुमच्या मनावर कंट्रोल, स्वतःवरती तुम्ही म्हणतात ना की स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे. त्याच्यासाठी ते एम्पररचं कार्ड आहे. आणि म्हणतात ना की तुमच्यावरती दुसऱ्या कोणाचं म्हणजे आपण कसं म्हणतो की दुसऱ्या कोणाचा माझ्यावरती वचक वगैरे नको वगैरे, अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तयार केलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुम्हाला स्वतःवरती याच्यात विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एंजलही तुम्हाला तेच सांगतायत, तुम्ही स्वतःवरती विचार करा, स्वतःला ताकदवान मनापासून मानसिकदृष्ट्या बनवायचा प्रयत्न करा, तरच तुम्ही फायनान्शियली बनू शकाल.
आपल्याला तिसरं कार्ड आलेलं आहे द डेव्हिल. डेव्हिल म्हणजे काय, तर तुमच्या मनामध्ये काही खूप निगेटिव्ह पॅटर्न्स चाललेले आहेत तुमच्या मनामध्ये. म्हणजे वर्षानुवर्ष आज झाले तुम्ही नवीन काही शिकण्याचा करण्याचा काही प्रयत्न करताय, पण तुम्हाला प्रॉब्लेम्स इतके येत आहेत ना की तुमच्या मनामध्ये काहीतरी अशी एक गोष्ट बसलेली असते आपल्या मनामध्ये. तसं काहीतरी मनात तुमच्या एक प्रकारची भीती बसलेली आहे, किंवा एखादं असं काहीतरी म्हणतात ना की नकारात्मक गोष्ट, की अरे मी बिझनेस करायला घेतला तर माझ्याच्याने होईल की नाही, मी आता नवीन एज्युकेशन घ्यायला जातोय, मी आता BCom झालं आहे, MCom झालं आहे, मग मी MBA करू का, मी आता BA झालं आहे तर मी लॉची डिग्री घ्यायला जाऊ का, मग मी हे करू का ते करू का, असं तुमच्या नवीन आता एक विचार चालले आणि तुम्ही बरोबर डिरेक्शनवरती आहात की तुम्ही आता जे कराल ते परफेक्ट होईल. पण तुमच्या मनामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी ज्या भरलेल्या आहेत, किंवा तुम्हाला म्हणतात ना की फोन बघायचं आता एक प्रकारचं व्यसन असतं माणसाला. काही पॅटर्न्स असतात त्याचे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कंटिन्यू तेच घडत असतं की तो फाउंडेशन परीक्षा वगैरे देत असतो पण त्यात त्याला यश येत नसतं. अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देत नाही, मला जे येईल ते मी लिहीन, किंवा असं काही असतात गोष्टी. किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही एवढे इंटरव्ह्यू देऊन येतात, तुमच्याबरोबर तोच पॅटर्न असतो इंटरव्ह्यूचा, तरी पण तुम्ही त्या इंटरव्ह्यूमधून तुम्ही स्वतःला सुधारायचा प्रयत्न करत नाही. तुम्हाला जे येत नाही तेच क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. तर त्यासाठी तुम्हाला डेव्हिल सांगतायत की तुम्ही नकारात्मकता तुमच्यामधली आहे ती पूर्णपणे बाहेर काढून टाका आता जी आहे ती, आणि ती तुम्ही बाहेर काढली तरच तुम्हाला खूप पुढे फायदा होईल. खूप म्हणजे खूप प्रमाणात फायदा होईल. जर का तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, आता कोणाला जर का एक्झाम्पल देऊन सांगितलं तर कोणाला जर का आता म्हणतात की नवीन काही ॲप्स असतात किंवा नवीन काही प्रोग्राम्स आहेत, जसे ERP आहे, टॅली आहे, जे पण काही प्रोग्राम्स आहेत ते काही जणांना ऑपरेट करता येत नाही, शिकलेले नसतात ते लोक, कम्प्युटरमधलं त्यांना ज्ञान नसतं. तर ते ज्ञान घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा, AI टेक्निक शिकण्याचा प्रयत्न करा. असं म्हणजे तुम्ही स्वतःला बदला, तुमच्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणा, आणि जे पण तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही नवीन शिकायचा प्रयत्न करायचा तुम्हाला करावाच लागेल. की प्रयत्न करा म्हणजे कराच तुम्ही, कारण का नवीन काही शिकलात तरच तुम्ही इथून पुढे जाऊ शकता. आणि तुम्हाला जुन्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या जे शिकलेलं असं तुम्हाला कमी वाटतं, तुमच्याकडे काहीतरी टॉक्सिक गोष्टी आहेत, काही टॉक्सिक गोष्टी आहेत तुमच्याकडे, त्या तुम्ही बाजूला करा पूर्णपणे. एखाद्या म्हणतात ना की एखादा ओल्ड गोष्टी आहेत की एखादा बिझनेसमॅन असतो, तो आपली जे बिझनेस आहे, आता फॉर एक्झाम्पल तो बिझनेस आहे त्याचा, तो फक्त होर्डिंग लावतो आहे किंवा तो फक्त माउथ पब्लिसिटीवर चालतो आहे, कुठे ऑनलाईन त्याचा बिझनेस नाही आहे. तर ते ऑनलाईन बिझनेस कसा न्यायचा ते शिका, ते टेक्निक शिका, AI टेक्निक शिका. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, किंवा आणखी काही पण अशा भरपूर ज्या सोशल साईट्स आहेत तिथे तुम्ही शिका की तुम्हाला नवीन मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं, तर तुमचा सेल होणार, तर तुमची ग्रोथ होईल. हे ते कार्ड सांगतंय तुम्हाला. आणि आता तुम्हाला लगेच कोणत्याही गोष्टीमध्ये यश येणार नाही. इयर फ्रॉम नाऊ म्हटलंय, आता तुम्हाला लगेच नाही यश येणार, पण येत्या काळामध्ये पुढच्या वर्षभरामध्ये तुमच्यामध्ये खूप बदल होतील. तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवलात, जर का तुम्ही स्वतःचे जे ओल्ड पॅटर्न्स आहेत ते चेंज केले, तुमच्या बिझनेसशी रिलेटेड तुम्ही काय नवीन शिकताय, तुमच्या जॉबशी रिलेटेड तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येत असतील ते तुम्ही काही नवीन शिकून जर का परत दुसऱ्या ठिकाणी कुठे इंटरव्ह्यूला गेला तर तुम्हाला चांगला जॉब लागायचे चान्सेस आहेत. खूप गोष्टी तुमच्या जीवनामध्ये बदलू शकतात. म्हणजे म्हणतात ना की काही वाईट गोष्टी तुम्ही जर का सोडल्यात तर वर्षभरामध्ये तुम्हाला खूप त्याचा फायदा मिळून जाईल. आणि लास्टला जे कार्ड आलेला आहे तुमचा जो नियर फ्युचरमधला जो कार्ड आहे तो 4 ऑफ सोर्ड्स आहे. तर तुम्हाला परिस्थिती काय आहे, तर तुम्हाला थोडंसं भविष्यामध्ये थोडंसं शांत व्हायला लागेल, थोडंसं थांबावं लागेल. म्हणजे जर का तुम्ही थांबलात, थोडी विश्रांती घेतली तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःलाच मिळतील. तुमचं मन आहे ना आता ते खूप माझ्या व्ह्युअर्सचं जे मन आहे ना ते आपण कसं म्हणतो की सगळे तेच एकसारखं माणसाच्या जीवनामध्ये घडलं की माणूस एकदम कंटाळून जातो, त्रासून जातो. आता तुमची ती परिस्थिती आहे सध्या. तुम्ही आहात तर सरळ रस्त्यावरती तुमच्या कामाच्या, बट तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स आत्ता आहेत. तर तुम्हाला स्वतःच्या मनाची हिलिंग करायची गरज आहे. तर हिलिंग करा आणि मग त्यातूनच तुम्हाला स्वतःचा आन्सरही मिळेल आणि नवीन रस्तेही तुम्हाला मिळतील. कोणत्याही गोष्टीत तुम्ही आता घाई करू नका. प्रत्येक गोष्टीची क्लॅरिटी घ्या आणि मगच पुढे जा. कारण नवीन बिझनेस सुरू केला आहे किंवा तुम्ही काहीही आता नवीन चालू केलेलं आहे तर तुम्हाला त्या गोष्टीची रिअलमध्ये आत्ता गरज आहे.
त्याच्यानंतर ओव्हरऑल जर का तुम्हाला मी सांगायचं म्हटलं, या रीडिंगचं एक ओव्हरऑल मी जर का काढलं, तर मी तुम्हाला आत्ता म्हणेन की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, सेल्फ हिलिंग करा. सेल्फ हिलिंगसाठी तुम्ही काय करू शकता, मंत्र चॅन्टिंग करू शकता, किंवा सेल्फ हिलिंगसाठी तुम्ही नुसतं ओम जरी चॅन्ट केलं, किंवा नुसते शांत एखाद्या जागी इंट्रोस्पेक्ट झालात, स्वतःला साईडला घेऊन बसून राहिलात, तुमचं जे काय देव आहे, ज्या जाती धर्माचे तुम्ही आहात त्या देवाचं तुम्ही प्रार्थना केली, किंवा तुमच्या स्वतःचं नाव जरी तुम्ही खूप वेळपर्यंत घेतलं, किंवा शांत नुसते बसून राहिलात, एखादी मेणबत्तीसमोर किंवा एखाद्या दिव्यासमोर तुम्ही बघत राहिलात, तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो. हे मेडिटेशनसुद्धा खूप कामाला येतं. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओव्हरऑल तुम्हाला आता कुठच्याही परिस्थितीमध्ये पेशन्स ठेवायचे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, स्वतःला हिलिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता स्वामी महाराज आणि युनिवर्स असं सांगतात, कारण स्वामीच आपले युनिवर्सचे मालक आहेत, म्हणजे ब्रह्मांडाचे नायक आहेत. तर स्वामी तुम्हाला आता सांगू इच्छिता, स्वतःवरती विश्वास ठेवा, थोडे शांत राहा आणि थोडंसं पेशन्स ठेवा, तर तुम्हाला खूप फायदा होईल. आणि तुमचं जे लास्टचं जे कार्ड आलेलं आहे ना, जे मी टाईम पिरियड काढलेला आहे, तो तुमचा टाईम पिरियड जो आहे ना, तो ओव्हरऑल तुमचा जो टाईम पिरियड मी काढलेला आहे ना, तर हे कार्ड आहे किंग ऑफ पेंटॅकल्स आहे. आता पेंटॅकल म्हणजे थोडासा उशीर, तुमच्या कार्डानेच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की थोडेसे पेशन्स तुम्हाला ठेवायला लागतील, थोडंसं डिलेमध्ये तुमचं काम चालेल, पण जे पण तुमचं काम चालेल ते इतकं स्टेबल होईल की फ्युचरमध्ये तुम्हाला परत दुसरं काही नवीन सुरू करायची किंवा नवीन ग्रोथ करायची तुम्हाला गरज पडू शकते. पण नवीन काहीतरी सुरू करून त्याच्यात मला सक्सेस कसं मिळेल याची तुम्हाला वाट बघायची गरज नाही येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकदम स्टेबल असाल येत्या काळामध्ये, फ्युचरमध्ये. पण तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की लगेचच्या लगेच कोणत्या गोष्टी मिळणार नाहीत. मी तुम्हाला सांगितलं तर कार्डानुसार 6 महिने ते कमीत कमी तुम्हाला म्हणून चला ना की तुम्ही 14 महिन्यापर्यंतचा तुम्हाला कालावधी लागेल. आणि येणाऱ्या साधारणपणे 14 महिन्यापासून ते साधारणपणे 3 वर्षापर्यंत तुम्ही पूर्णपणे स्टेबल असाल. तुमची नोकरी स्टेबल असेल, जर का तुमचा बिझनेस असेल तर तो तुम्ही एक्सपांड कराल, जर का तुमचं एज्युकेशन काही असेल, एज्युकेशनमुळे तुम्हाला काही जॉब लागणार असेल तर तो सुद्धा थोडा डिलेमध्ये असेल, पण तो तुम्हाला जो लागेल तो स्टेबलमध्ये लागेल. तशीच तुम्ही काही त्याच्यानुसार काही इन्व्हेस्टमेंट वगैरे जर का तुमच्या ह्यातून करणार असाल तर तीसुद्धा तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये, आता तुम्ही करायचं इन्व्हेस्टमेंटच आहे ना, बिझनेससाठी तुम्ही करत असाल तर ती तुम्हाला सध्या डिलेमध्ये बिझनेस चालेल. सध्या तुम्हाला म्हणाल तितकं सक्सेस येणार नाही, पण कालांतराने तुम्हाला खूप सक्सेस येईल. बघा तुम्हाला माझं रीडिंग कसं वाटलं, प्रत्येकाशी ते रेझोनेट होईल की नाही सांगता येत नाही, पण जितकं तुमच्याशी रेझोनेट होईल तितकं करा. आणि जर का तुम्हाला जमलं तर रोज स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ हा जो स्वामींचा 3 अक्षरी मंत्र आहे हा तुम्ही रोजच्या रोज म्हणू शकता. आणि तुम्हाला नोकरीसाठी, जर का तुम्हाला नोकरी म्हणजे शांत डोक्याने आता तुम्हाला विचार करून जे पण काही तुम्ही नवीन करणार आहात ते तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तुमचं मन जे सांगेल ते तुम्हाला करायचं आहे. आणि तुम्हाला त्याच्याचबरोबर जर का तुम्हाला काही ऑब्स्टॅकल रिमूव्ह करायचे असतील, तुम्हाला असं वाटत असेल काही ऑब्स्टॅकल्स आहेत, कारण तुमच्या या कार्डानुसार तुम्हाला इथे ऑब्स्टॅकल पण दिसत आहेत, तुमचे काही ओल्ड पॅटर्न्स आहेत, तुम्हाला काही सोडायचं असेल तर दर मंगळवारी तुम्ही लाल फूल आणि दुर्वा घेऊन गणपतीच्या मंदिरामध्ये 7 मी काय सांगते ते नीट ऐका, 7 मंगळवार तुम्हाला गणपतीच्या पुढे लाल फूल, मग तुम्हाला लाल फूल जर का मिळालं नाही जास्वंदीचं तर तुम्ही लाल गुलाब घेऊ शकता आणि दुर्वा, त्या इझिली अवेलेबल होतात. आणि गणपतीच्या देवळामध्ये जाऊन तुम्ही हे गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि त्याला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या जीवनामधील सगळे ऑब्स्टॅकल्स दूर कर, माझ्या कामामध्ये येणारे ऑब्स्टॅकल्स दूर कर, मला चांगल्या प्रकारे डिसिजन घ्यायची संधी दे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कॉन्फिडन्स लेवल माझा वाढव. हे तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक शिवलिंगावरती फक्त एकच सोमवार तुम्हाला शिवलिंगावरती जे बेलाचं पान असतं ना, जो बेलाच्या पानाचा जो चिकना भाग असतो ना त्याच्यावरती मध लावायचं, म्हणजे जो प्लेन भाग असतो त्याच्यावरती, आणि ते मध लावून शिवलिंगावरती पहिलं पाणी अर्पित करायचं आणि त्याच्यानंतर तुमची इच्छा बोलून शिवलिंगावरती ते बिल्वपत्र तुम्ही ठेवायचं. आणि मग बघा तुम्हाला कसा फायदा होतो. पुढच्या 1 ते 3 वर्षापर्यंत तुम्ही नक्की सेटल झालेले असाल. आणि थोडंसं डिले आहे, पेशन्स ठेवा, थोडे रागावू नका, ॲंग्री होऊ नका. ब्रह्मांडाचे नायक स्वामी तुमच्या बरोबर आहेत. युनिवर्सनी हे मला तुमच्यासाठी गाईड करायचं एक माध्यम बनवलं आहे. जय स्वामी समर्थ.
ओव्हरऑल मी जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे ते करिअर रीडिंग तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही मला माझ्या यूट्यूब चॅनलला मी आता पहिल्यांदा आता हे व्हिडिओ सगळे बनवणार आहे, जे काय बनवते आहे ते मला सबस्क्राईब करा, शेअर करा माझे व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना, त्याच्यानंतर मला फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा आणि त्याच्यानंतर मी रीडिंग्सही देते. खूप कमी पैशांमध्ये मी रीडिंग देते लोकांना, कारण गरजू लोक आपले खूप आहेत आणि बरेच जण लोक असे आहेत की जे लोकांकडून पैसे काढतात, पण मला नाही तसे काढायचे आहेत. मी ओव्हरऑल जे आपले मिडल क्लास लोक आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी हे रीडिंग करत आहे आणि तुम्हाला माझं रीडिंग घ्यायचं असेल तर खूप नॉमिनल चार्जेसमध्ये मी रीडिंग देते. फक्त मला तुम्ही कॉल करा, माझा नंबर मी स्क्रीनवर देत आहे. तरी पण मी तुम्हाला एकदा बोलून दाखवते. माझा नंबर 7977618905 या नंबरवर मला कॉन्टॅक्टही करा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण माझी डिटेल देते, त्याप्रमाणे मी तुम्हाला पुढचीही रीडिंग्स देईन. तुम्ही मला अशाच गोष्टींसाठी फॉलो करा. मी तुम्हाला नवीन उपाय म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला उपायही मी देईन की जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि तुमचं करिअर चांगलं होईल, तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये फायदा होईल. कमी कालावधीमध्ये आपण लवकर तुम्हाला फायदा होईल असा प्रयत्न करू. मेडिटेशन तुमच्यासाठी मस्ट आहे. मी सांगितलं त्यानुसार मेडिटेशनच तुम्हाला तुमच्या गोष्टींचा आन्सर देईल. फक्त शांत डोक्याने काम करा, पेशन्स ठेवा.